लसावी खेळ. कोणता खेळ? लसावी खेळ. तर लसावी म्हटलं तर काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. तर सर्वप्रथम तुम्हाला मी दोन संख्या देईन, त्या दोन संख्याची तुम्हाला खेळाच्या माध्यमातून लसावी काढणे आहे. ठीक आहे? उदाहरण जसं देईन मी तुम्हाला 2 आणि 3. तर एका ग्रुपला 2चा पाढा म्हणणे आहे आणि दुसऱ्या ग्रुपला 3चा पाढा म्हणणे आहे. ठीक आहे? आणि हा पाढा म्हणताना ज्यांचे ज्यांचे सामान्य किंवा सामायिक अवयव येतील, जसा 1 2 2 2 4 2 6 आणि 3 3 3 6, तर 6 या अंकवाले बसतील आणि बाकीचे नाही, ते उभे राहतील आणि बाकीचे बसतील. ठीक आहे? चला रेडी, 1 2 3 स्टार्ट. तुम्ही 3चा पाढा म्हणा. हा. 3 3 3 6 3 3 6 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 2 कबे 2 2 4 2 6 2 8 2 5 10 12 2 14. हा, तर जे सामूहिक वाले आहेत ते आता उभे राहा, बाकीचे खाली बसा. गुड. तुझा काय किती नंबर होता? 6. तुझा गुड. दोनही सेकंड करा तुम्ही. म्हणजे हे दोन्ही पाड्यामध्ये हे सारखे सारखे आहेत. दोन्ही पाड्यामध्ये हे काय आहेत? सारखे. परंतु आपण काय म्हटलो? लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे जो लहानात लहान सामान्य विभाज्य आहे ते आपली लसावी होईल. म्हणून आपले आता 3 आणि 2 ची लसावी किती होईल? 6 वाले समोर या. हा, तर सांगा 2 आणि 3 ची लसावी किती? 6. म्हणा 2 आणि 3. हा, 2 आणि 3 ची लसावी 6. 2 आणि 3 ची लसावी 6. गुड. चला आता आपण दुसरा उदाहरण घेऊन पाहूया. ठीक आहे? आता 2 आणि 4चा उदाहरण घेऊया. तर आता तुम्हाला 4चा पाढा म्हणणे आहे आणि तुम्हाला 2चा पाढा म्हणणे आहे. ठीक आहे? चला रेडी, स्टार्ट. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 6 16 4 5 20 4 7 24 4 7 28 2 कबे 2 2 4 2 6 2 8 2 5 10 2 7 12 2 7 14. हा, जे कॉमन आहे, सारखे आहेत, ते उभे राहा, बाकीचे बसा. हा, तुझा कोणता होता? तुझा हा, सेकंड करा. हा, तुझा अरे वा वा, गुड. 8 8 अरे वा, छान छान. म्हणजे तुमचं लक्षपूर्वक तुम्ही ऐकत होते. बरं, तू आता याच्यामध्ये सामायिक 3 आलेले आहेत ना? 3. परंतु आपल्याला 3नी लसावी होईल का? यापैकी कोणती लसावी होईल? मग जो लहानात लहान आहे, लहानात लहान घटक, म्हणजे आता हे दोन्ही या समोर यायचं. तुमचा किती नंबर होता? तुम्ही बसा. हा, तर 2 आणि 4 ची मग लसावी किती होईल? 4. सांगा मग 2 आणि 4 ची लसावी. 4 आणि 4 ची लसावी 4. 2 आणि 4 ची लसावी 4. 2 आणि 4 ची लसावी 4. गुड, छान, गुड. टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला लसावी हा खेळ खेळू शकता तुम्ही कुठेही, तुम्ही जेव्हा फुरसत भेटेल तेव्हा खेळू शकता. आता दुसरा उदाहरण घेऊया. चला उभे होता. आता एक आहे 2चा आणि 5चा खेळून पाहूया. 2 आणि 5चा. ठीक आहे? तर तुम्ही आता 5चा म्हणाल, तुम्ही 2चा पाढा म्हणाल. ठीक आहे? म्हणा 5 5 5 5 10 5 15 5 24 5 5 25 5 31 5 7 35 2 2 4 2 6 2 8 2 5 10 2 12 2 7 14 हा, बाकीचे बसून जा, जे सारखे नाहीत ते. हा, जे सारखे नाहीत ते बसा आणि जे सारखे आहेत ते फक्त उभे राहा. हा, तुझ्यासारखं नाही, तू बस ना. हा, म्हणजे हा 10 आणि हा 10, म्हणजे हे दोघांची लसावी किती झाली? मग 10. सारखे सारखे आले ना? हा दुसऱ्याच नंबरवर आहे, पण हा 5चा पाढा म्हणणारा हा किती नंबरवर आहे? 5. हा 2चा पाढा म्हणणारा हो ना? 2चा पाढा म्हणणारा 5 नंबरवर आणि 5चा पाढा म्हणणारा 2 नंबर. म्हणजे सारखे सारखे एकत्र झाले. म्हणून या समोर सेकंड करा. आणि मग सांगा 5 आणि
दोनची लसावी 6 5 आणि 2ची लसावी 10 5 आणि 2ची लसावी 10. तर समजला ना तुम्हाला लसावीचा खेळ? हो. आणि तुम्हाला नोटबुकामध्ये सुद्धा असंच लिहिणे आहे, पण तुम्हाला खेळाच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला कधीही विसरणार नाही. समजा आता